हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मज्जेत ना? तर मी गीतांजली होमकुक म्हणून काम करते. तर आली होती सकाळी पहिल्या कामावरती. सकाळी 6 वाजता मी सुरुवातीला पहिल्या कामावरती येत असते. तर इकडे पहिल्या कामावरती मला बनवायची होती मटकीची सुकी भाजी बनवायची होती, तसेच चपाती. नाश्त्यासाठी इथे मला स्प्राऊट चिला बनवायचा होता आणि नारळाची चटणी. मग सर्व तयारी पटापट करून घेतलेली आणि यांचं सर्व जेवण बनवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती. तर मला आता या कामावरती बनवायचे होते बटाट्याचे पराठे. मग पटापट सर्व तयारी करून घेतली. बटाट्याचा मसाला वगैरे बनवून घेतलेला आणि यांचे मस्तपैकी बटाट्याचे पराठे मी खरपूस असे मस्तपैकी भाजून बनवलेले आहेत. तर आता ते काम संपवून आता आलेली आहे पुढच्या कामावरती. हे काम माझं फक्त चपाती आणि भाकरीचंच असतं. मग इथे सकाळी चपाती असतात, मग पटापट सर्व यांच्या चपाती मी बनवून घेतलेल्या आहेत. तर आता हे चपातीचं काम संपवून आता मी आलेली आहे पुढच्या कामावरती. पुढचं काम हे माझं फुल जेवणाचं असतं, म्हणजे इकडे रोज एक वेगळ्या प्रकारची भाजी, वेगळ्या प्रकारची डाळ हे माझं फिक्सच काम आहे. तसेच चपाती आणि भात. तर इथे मी आता डाळीचा कुकर लावलेला आहे, तसेच भात लावलेला आहे आता. आणि भेंडीची भाजी सुकी बनवायची होती. मग कुकर लावून पीठ वगैरे मळून घेतलं, पटापट भाजी वगैरे कट करून घेतली, सर्व तयारी करून घेतली. तसेच मला नाचणीची उकड घेऊन 2-3 भाकरी बनवायच्या होत्या. तीही उकड मी बनवून घेतली आणि पटापट सर्व पीठ वगैरे मळून घेऊन अगोदर 2-3 भाकरी आणि नंतर चपाती वगैरे सर्व बनवून घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमधील बऱ्यापैकी रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तसेच इंस्टाग्रामवरतीही मी दिलेल्या आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तसेच इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. आता मस्तपैकी यांची चपाती, भाकरी, तसेच भेंडी क्रिस्पी अशी ठेचा भेंडी बनवलेली आहे, तसेच भात आणि पिवळं मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे. तर आता ते काम संपून पुढच्या कामावरती आलेले आहे. तर आज इकडे मला जेवण वगैरे काय बनवायचं नव्हतं, फक्त नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते. पटापट इकडे मी पोहे बनवून घेतले आणि आता हे काम संपून आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे कामावरती मला बनवायची होती. तर या कामावरती मला बनवायचं होतं अख्खा काला मसूरचा डाळ तडका, राईस, तसेच मल्टीग्रेन फुलका रोटी. आणि सुक्या भाजीमध्ये इथे मला बनवायची होती दुधी भोपळ्याची सुकी भाजी आणि सॅलड कट करायचं होतं. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी यांचं सर्व जेवण मी इथे बनवलेलं आहे. तर आता हे काम संपवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती, जी की आता माझं शेवटचं काम आहे. आणि हे काम ही देखील माझं फक्त चपाती भाकरीचंच असतं. मग पटापट इथे पीठ वगैरे मळून घेतलं आणि यांच्या सर्व चपाती मी बनवून दिलेल्या आहेत. तर आज माझी सर्व कामं मी बनवून घेतलेली आहेत. आणि आज मला एक्स्ट्रा काम म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी मला तिच्या घरी पाहुणे येणार होते, तर तिकडे मला आज चपाती बनवून द्यायला जायचं होतं मैत्रिणीच्या घरी. मग पटापट अगोदर घरी आली आणि 1-2 चिकू खाल्ले, तसेच डाळ खिचडीचा कुकर लावलेला आणि थोडासा पिण्यासाठी सर्वांना आमरस बनवलेला आहे. तर मी थोडासा आमरस वगैरे पिला आणि गेलेली आहे मैत्रिणीच्या घरी. तर इथे मला 30 चपाती बनवायची होती. मग 2-3 चपात्याचं मी एक्स्ट्रा चपातीचं पीठ थोडंसं मळलेलं आणि इथे मी टोटल 35 चपाती 1 तासामध्ये पीठ मळून बनवलेली आहे. चला तर मग फॅमिली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.